जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवांनो, मला प्रत्येकाचं सांगणं येते की ताई तुम्ही जरा शांततेत घ्या, तशी कुणाची पण म्हणजे नावं घेऊ नका किंवा काय करू नका. पण मला ती सहन होत नाही बांधवांनो, म्हणून माझ्या व्हिडिओ काढण्याचा मागटला उद्देश एक आहे. कारण की आपल्याला कितीतरी वर्षानंतर आपल्याला हे निस्वार्थीपणाचं आपल्याला ही एक नेतृत्व भेटलेलं आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील म्हणजे. कारण की त्यांना एक 5 पत्र्याची रूम, याच्या पलीकडे त्यांच्याकडे आहेच का इस्टेट. त्यांनी 2 एकर शेतीसुद्धा आपल्या समाजासाठी, आपल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी विकून टाकली. मग त्यांना एकट्याला पाडून कसं जमल. जी त्यांच्यावर वेळ येईल ती आपण तोंड उघडायला आपण चालू केलं पाहिजे. कारण की आपल्या तोंडाला आलेला घास हा हे जे काय आहेत येवल्यावाला असेल किंवा ही परळीवाली असेल, ह्यांनी बरोबर प्लॅन करून आपल्यावर डाव रचायचा प्रयत्न केलाय बांधवांनो. की मराठा समाज हा बारीक नाही, मराठा समाज हा मोठा आहे. पण मराठी समाजाची कुणालाही भीती वाटत नाही. कारण की हा मराठा समाज प्रत्येक वेळेस मोठ्या भावाची भूमिका पार पाडतंय आणि पार पाडत आलाय. जर आम्हाला जातीवाद करायचा असता तर ज्ञानेश्वरी मुंडेताईला आमचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे साथ द्यायला गेले नसते. 2 दिवसात त्यांना जो 2 वर्षात न्याय भेटला नाही, तो 2 वर्षात आमच्या दादांमुळे न्याय भेटला. त्यांची मुलं बाळ म्हणत होते ज्यांनी माझ्या पप्पाचा खून केलाय त्यांचा आम्ही 100% वाट लावू म्हणत होते. पण त्या 2 मुलांचं सुद्धा आयुष्य दादांनी बर्बाद होण्यापासून वाचवलं. आम्हाला जर जातीवाद करायचा असता तर आम्ही म्हणलं असतो आमचं संतोष अण्णा देशमुख यांची हत्या त्यांच्याच जातीतल्या लोकांना केलेली आहे, वाल्मिकरांना केली आहे. मग आता त्यांच्यातलीच एक बहीण आपल्याला माऊली आवाज द्यायली, पण आपण जायचं नाही. कारण की आपल्या संतोष अण्णाचा त्यांनीच खून केलाय. पण आमच्या मनात दोष तसा नाही, आम्ही माणुसकी बघतो. आणि एक इथं पिंपरी चिंचवडला पुण्यात आलेले असताना दादानी ती बैठक महाग तशीच ठेवली आणि त्या ताईच्या हाकेला धावून गेले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. मग आम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देतो, आम्ही गोरगरिबाच्या पाठीचे असतो. म्हणून आमच्यावर असा अन्याय का, ह्याचं भुजबळांनी उत्तर द्यावं. तुला लय त्यांचे म्हणजे पुळका येते ना सगळ्यांचाच की ह्या इतर 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, ह्यांचं हे वाटोळं करायला मराठा समाज तुझं असं म्हणणं येते. मग ज्ञानेश्वरीताई मुंडेताई ह्या त्याच्यातल्या नाहीत का, तू त्यांना न्याय द्यायला का आला नाही, ह्याचं उत्तर छगन भुजबळ तुला द्यावं लागेल. तू मंत्रालयात असून देखील तुला ही भाषा शोभत नाहीच, तरी सुद्धा तू तोंड उघडलं. आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, मग आम्ही का शांत बसायचं. जे काय करायचं असेल ती माझं करून करा आणि मी माझा जीव द्यायला देखील तयार आहे. पण मी शांत बसणार नाही. आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही. जिथं शेवट माझा व्हायचा असेल तिथं होईल. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, कोटी कोटी मराठा.